नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। आता पाहूया सविस्तर बातम्या। भाजप सरकारवर 40% कमिशन घेत असल्याचा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष DK शिवकुमार यांनी केला असून यावर चौकशी व्हावी म्हणून त्यांनी सुवर्ण सौधवर बृहत रॅली काढली आहे। केपीसीसी अध्यक्ष DK शिवकुमार यांनी काढली बृहत रॅली। भाजप सरकारवर 40% कमिशन घेत असल्याचा केला आरोप। चौकशी करण्याच्या मागणीसाठी काढली रॅली। व्हिडिओ येथे माजी आमदारांना पोलिसांनी अडवले। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते संजय पाटील। माजी आमदार संजय पाटील यांनी केली नाराजी व्यक्त। भारत-पाक युद्धाला झाली 50 वर्षे पूर्ण। 1971 साली युद्धात शहीद झालेल्या योद्ध्यांना वाहण्यात आली श्रद्धांजली। मराठा लाईट इन्फंट्री आवरणात करण्यात आला विजयोत्सव साजरा। व्हिडिओ येथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेलेल्या माजी आमदार संजय पाटील यांना पोलिसांनी गेटवरच रोखले आहे। मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना गुरुवारी सकाळी बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील भेटण्यासाठी BTU येथे गेले होते। यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेलेल्या माजी आमदार संजय पाटील यांना पोलिसांनी रोखून धरले। याबद्दल माजी आमदार संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सर संजय पाटील XMLA जिल्हाध्यक्ष म्हणून जरा जिल्हाध्यक्ष सर हां सर हां सर हां सर हां ಸರ್ 9:30 ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಸರ್ ಮರಾಠ ಇದ್ರೆ ಬರ್ತಾರಂತೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಯಾರು ನೋಡುತ್ತೆ ಒಂಚೂರು ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್ ಹೊರಡಪ್ಪ ಟೈಮೇ ಇಲ್ಲಂತೆ 2 ಸೆಕೆಂಡ್ ಜನ ಆಗಿದೆ। राज्यात आमच्या पक्षाचेच सरकार असतानाही माजी आमदारांना अशा प्रकारची वागणूक दिली जाते। यापेक्षा काँग्रेसमध्येच असतो तर बरे झाले असते अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव। भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा लाईट इन्फंट्री येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे। भारताने 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धात विजय साध्य करून 50 वर्षे पूर्ण झाल्याने गुरुवारी शहरातील मराठा लाईट इन्फंट्री आवरणात विजय दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा सहभाग लाभला आहे। विजय दिवसानिमित्त 1971 मधील इंडो-पाक युद्धात हुतात्मा झालेल्या वीर योद्ध्यांना गौरव श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच अलीकडे हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावलेले CDS बिपिन रावत आणि त्यांच्या सोबत असलेल्या 12 जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या संदर्भावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले की भारत-पाक युद्धाने भारताला इतिहासात स्थान मिळवून दिले आहे। देशाला बळकट करण्यासाठी हे युद्ध एक प्रेरणा झाली आहे। आपण कोणत्याही क्षेत्रात असो भारताची सेवा करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले। अब मैं आदरणीय श्री पी रवि कुमार
चीफ सेक्रेटरी से निवेदन करता हूं कि कृपया युद्ध स्मारक पर माल It has got a great role in internal security. Also, it has got a very big role in technological development of the country. Army makes us proud because every time they were challenged across the border, be it a western border or a north border or a east border. The challenge has been met very squarely and have defeated the enemies convincingly. Especially the Indo-Pak War of 1971 was a testimony for the strength, the intelligence, the valor, as well as the coordination between the three forces. The Air Force was taken by surprise in the midnight. But however, that surprise didn't last long. Within a question of few hours, our army started retaliating, joined by Navy and Air Force. And the war went on for 13 days. More than 3,863 men laid their life. More than 9,000 people were injured. But more than 90,000 Pakistani army men surrendered. We won the war, both on Western Front as well as Eastern Front. It was an excellent war management, and during 1971, the whole world started looking us for the military power what we have. From that day, we have not looked back. This very Maratha regiment has played a very important role in 1971 war. Men laid down their lives. They fought very bravely, vigorously, valorly. I recognize, I respect, I pay my respects to all the men who have fought the war, and especially the men who have laid their supreme sacrifice. यावेळी आमदार अनिल बेनके, रजनीश गोयल, MLIRC कमांडंट ब्रिगेडियर रोहित चौधरी, वरिष्ठ सेनाधिकारी, निवृत्त योद्धा सह शेकडो नागरिक विजय दिवस कार्यक्रमात सहभागी होते. राजशेखर हिरेमठ, KNNCT न्यूज, बेळगाव. पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांनी मारिहाळ पोलीस ठाण्याला भेट देऊन गोमांस वाहतूक प्रकरणी चौकशी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांनी बुधवारी मारिहाळ पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गोमांस वाहतूक प्रकरणाची चौकशी केली. 10 डिसेंबरला रात्री एक ट्रक पेट्रोल पंपावर थांबला होता. ट्रकमधून रक्त पडत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी पाहिले. ट्रकमधून गोमांसाची वाहतूक करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करून मारिहाळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात गायी व म्हशीच्या कातडी आढळून आली. गोहत्येला कायद्यानुसार बंदी असतानाही
गोहत्या होत असून हे निषेधार्थ आहे. गोहत्येला कायद्यानुसार बंदी असूनही गोहत्या होत असून हे निषेधार्थ आहे. जनावरांच्या कत्तल करणारे रॅकेट असावे असा ಪಶುಸಂಗೋಪನಾ ಮಂತ್ರಿयांनी ಸಂಶಯ ವ್ಯಕ್ತ केला. ನಮ್ಮ ಬಜರಂಗದಲ್ ಅವರು ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಬೆಂಕಿ ಅವರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಸರ್ ತಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ಭಾಳ 20 ಟನ್ ಚರ್ಮ ಸೀಸ್ ಆಗಿದೆ, ತಾವು ಬರಬೇಕು, ವಿಸಿಟ್ ಮಾಡಬೇಕು. ನಾನು ಬಂದೀನಿ, ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾವ ಲಾರಿ ಅವ್ರ ಮಾಲಕ್ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗಬೇಕು, ಏನು ಅವ್ರ ಡ್ರೈವರ್ ಅವ್ರಿಗೂ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಆದಮೇಲೆ ಡೀಪ್ಲಿ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಆಗಬೇಕು. ಇನ್ಕ್ವೈರಿ ಆದಮೇಲೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತೆ, ಬೆಳಗಾವಿ ಬಂತೆ, ಹೊರಗೆ ಬಂತೆ, ಚೌಕಶಿ ಆದಮೇಲೆ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಹೊಸ ಕಾನೂನು ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ಪ್ರಕಾರ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು ನಮ್ಮದು ಒತ್ತಾಯ. ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಹತ್ಯೆ ನಿಷೇಧ ಕಾಯ್ದೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಈ ಅವೇರ್ನೆಸ್ ಆಗಬೇಕು. ನಾನು ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ರೈತರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ, ತಾವು ಕಸಾಯಿಖಾನ ನಮ್ಮ ಗೋಮಾತೆ ಕಳಿಸ್ಬೇಡ್ರಿ, ತಾವೇನು ಆದರೆ ಗೋಶಾಲೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿರಿ. ನಾನು ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಗೋಶಾಲೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಪ್ರೈವೇಟ್ ಗೋಶಾಲೆಗೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 188 ಗೋಶಾಲೆ ಇದೆ. ಪ್ರೈವೇಟ್ ಗೋಶಾಲೆಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬಟ್ ಈ ಭಾಳ ವರ್ಷದಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ, ಅಚಾನಕ್ ಬರಲ್ಲ. ನಾನು ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮುಂದೆ ಕೂಡ ಈ ಹೊಸ ಕಾನೂನು ಏನಂದರೆ, ಈ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು PL ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಕೇಸ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ತಿರುಗಿ ಬರುತ್ತೆ, ನಮ್ಮದು ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಗೋಮತ ಪರವಾಗಿ ತಿರುಗಿ ಬರುತ್ತೆ, ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಬಂದ ಮೇಲೆ 50 ಲಕ್ಷ 50,000 5 ಲಕ್ಷ 10 ಲಕ್ಷ ತನಕ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಈ 1-2-3 ಟೈಮ್ ಹಿಂಗೆ ಆದರೆ ಎರಡು ಹಿಂಗೆ ಮಾಡಲ್ಲ. ಬಟ್ ಈ PL ಕರಂಗೆ ಥೋಡಾ ಹೊಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆ ತಕ್ಷಣ ಮುಂದೆ ಮಾಡ್ತೀವಿ. दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. यावेळी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच पोलीस उपस्थित होते. महादेव पवार, KNNCT न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNNCT न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनला 25 वर्षे पूर्ण झाल्याने 18 डिसेंबर रोजी रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन बेळगाव स्थापन करून 25 वर्षे पूर्ण झाली असून या संस्थेमार्फत अनेक सामाजिक व आर्थिक अशी अनेक महत्त्वाची कामे प्रामाणिकपणे राबविण्यात आली असून यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री व स्थानिक आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत येत्या 18 डिसेंबर रोजी कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष पंचाक्षरी हिरेमठ व चेअरमन महेश हेब्बळे व आनंद कुलकर्णी यांनी शहरातील खाजगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. नमस्कार. We are the consulting civil engineers of Belgaum. We are going to celebrate Silver Jubilee. We have completed almost 25 years of service into this field. Next to me is our event chairman, Mahesh Hebbal, and we have with us our secretary, Vijay Kamkar. We have the venue at Hotel Sankam on 18th of Saturday evening at 6 o'clock. We are inviting our Swamiji, Dr. Siddharam of Rudrakshi Math. We are also inviting Chief Minister Sri Basuraj Bommai sir. We are also inviting all the MLAs who are the guardians of our Belgaum city. And we are inviting MP Madam Srimati Mangala Angadi ji. Also we are inviting Iranna Kadadi sir. So District Minister Sri Govind Karjol sir also will be there. Consulting civil engineer Anand Kulkarni, practicing in Belgaum for the last more than 25 years and a member, past president of Consulting Civil Engineers Association. Our association is a very strong association of all the construction fraternity. We are having more than 100 members. We conduct meetings, technical seminars, technical workshops every month to provide the technology, the new technology to all the engineers. The association also aims at bringing all the suppliers, the vendors under one roof with an event called as Gharkul, the construction exhibition. And this Gharkul exhibition has become the icon of Belgaum city. And this Gharkul exhibition has been conducted by our association in collaboration with the news media and the Rotary Club. Releasing our souvenir 2021, which includes all the vendors, our company advertisers, company representatives. No, for the souvenir, we are including in that we are taking the advertisements of the companies, vendors, suppliers, contractors, and related to the all construction related vendors. For that, they can get all the information in the souvenir. Thank you. अशा या कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, इरन्ना कडाडी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके व ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत असे सांगण्यात आले आहे. महादेव पवार, KNNCT न्यूज, बेळगाव. खानापूर तालुक्यातील शिक्षक सोसायटीच्या संचालक सभासदाचे नियमानुसार विलंबन करण्यात आले आहे. दी खानापूर तालुका प्राथमिक टीचर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड खानापूरचे सभासद YM पाटील व नंदू कुंभार यांचे सभासदत्व रद्द करण्याचा संचालक मंडळाने घेतलेला निर्णय सोसायटीच्या नियमांना धरून घेतला आहे. त्यामुळे सोसायटीची बदनामी करणाऱ्या कोणत्याही सभासदाची हायगय केली जाऊ नये अशा आशयाचे निवेदन सोसायटीच्या अध्यक्षांना सादर करण्यात आले आहे.
दिनांक 25 नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाने केलेली कारवाई ही संस्थेच्या नियमाला धरून आहे. त्यामध्ये सत्तेचा गैरवापर कुठेच झालेला दिसत नाही. त्यासाठी संस्थेविरोधात कुणीही अपप्रचार किंवा ठेवीस धरण्याचे प्रकार होत असतील तर अशा सभासदांवर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि अशा प्रसंगी जर कोणी कायदा आणि सुरक्षा बिघडवण्याच्या दृष्टीने जर कोणी प्रयत्न करतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याआधीही 11 सभासदांना नोटीस देऊन 6 लोकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते. तेव्हा तो खरं तर सत्तेचा गैरवापर होता. त्यावेळेला तेही शिक्षक सभासदच होते. त्यावेळेला YM पाटीलांना समोरच्याचं म्हणणं का ऐकलं नाही? कारण एकच, ते म्हणजे YM पाटीलांची मुजोरगिरीचे होते. त्यांना खरंच सोसायटीची काळजी असती तर त्यांनी समस्या सोडविण्यावर भर दिला असता. पण त्यांनी तसे न करता सोसायटीत गोंधळ माजवून सभासदांमध्ये सोसायटीची बदनामी करून व्हॉट्सअपगिरी केली. त्यामध्ये त्यांनी खोटे आरोप केलेले आहेत. तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे यावेळी निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच YM पाटील आणि नंदू कुंभार यांचे रद्द केलेले सभासदत्व योग्य असून त्याबद्दल कोणताही फेरविचार करण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा संतापही सभासद शिक्षकांनी व्यक्त केला आहे. सुहास पाटील, KNNCT न्यूज, खानापूर. खानापूर शहराचा अद्यापही विकास झालेला नाही अशी नागरिक बोंब मारत असून नगरपंचायतीचे व लोकप्रतिनिधींचे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. खानापूर शहरासह तालुक्याचा विकास अद्याप झालाच नाही अशी बोंब खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतून कायमच सुरू आहे. याबाबत खानापूर शहराच्या उपनगरातील बसस्थानकापासून जवळ असलेल्या विद्यानगरात खानापूर नगरपंचायतीकडून अद्याप गटारी तसेच रस्ता झालाच नाही. त्यामुळे या भागातील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून गटारी व रस्ते या मूलभूत सोयी अद्याप करण्यात आल्या नाहीत. परिणामी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरते. याशिवाय विद्यानगरात गटारीच नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहते. याचा त्रासही रहिवाशांना सहन करावा लागतो. गटारी तसेच रस्ते नसल्याने वाहनांना ये जा करणेही फारच कठीण झाले आहे. खानापुराच्या विद्यानगरात पाळीव डुकरांचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. याकडे नगरसेवकांसह नगरपंचायत डोळेझाक करत आहे. या डुकरांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यातच ढासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या भागात रस्ते, गटारी, पाळीव डुकरे अशा विविध समस्यांनी रहिवाशांना जगणे मुश्किल झाले आहे. तर शहराच्या उपनगरातच विकास साधला नाही तर अति मागासलेल्या जंगल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्याचा विकास कधी साधणार असा प्रश्न खानापूर तालुक्याच्या जनतेतून विचारला जात आहे. खानापूर शहरासह तालुक्याचा विकास लोकप्रतिनिधींनी साधावा अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनतेतून होत आहे. सुहास पाटील, KNNCT न्यूज, खानापूर. खानापूर तालुक्यातील चापगावमधील मलप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा भारती जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलच्या खेळाडूंनी बेळगाव येथे क्रीडा भारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच सदाशिव सयाजी पाटील याला अष्टपैलू खेळाडू निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना मानचिन्ह देऊन बक्षिसाने गौरविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा स्नेहल सयाजी पाटील, शाळा कमिटी अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे, उपाध्यक्ष रमेश धबाले, ग्रामपंचायत उपाध्यक्ष मारुती चोपडे, मुख्याध्यापक VB होसूर, रमेश हंगीरकर, सदस्य मल्लप्पा अंधारे सह अन्य उपस्थित होते. यावेळी क्रीडा शिक्षक PK चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला आहे. सुहास पाटील, KNNCT न्यूज, खानापूर. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNNCT न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे
जच रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेलगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। गोव्यातील लेखक राघवेंद्र काणकोणकर यांनी मोग माझो तुझो नावाची लव्ह स्टोरी लिहिली आहे, ज्याचे 17 डिसेंबर रोजी पुस्तकाचे या अनावरण होणार आहे। गोव्यातील राघवेंद्र काणकोणकर यांनी एक सुंदर अशी लव्ह स्टोरी लिहिल्याचे समजताच आमच्या प्रतिनिधींनी त्यांची मुलाखत घेण्यासाठी धाव घेतली आहे। राघवेंद्र काणकोणकर यांनी मोग माझो तुझो नावाची लव्ह स्टोरी लिहिली आहे। या मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पुस्तकाबद्दल माहिती दिली आहे, तर त्यांना कुणी प्रेरित केले याबद्दलही सर्व काही स्पष्ट माहिती सांगितली आहे। 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता या पुस्तकाचे लोकार्पणही होणार आहे। कुंभुर्जुवा मतदारसंघाचे विद्यमान आमदार देखील उपस्थित राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तर पंच सदस्य विल्सन वॉल्ड्रिस आणि इतर पंच सदस्य व सरपंच उत्तम मुरगावकर यांच्या समवेत त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले काही प्रसंग सांगितले आहेत। राघवेंद्र काणकोणकर न्हू, आमकां अशें कळून येयलां की तुमी एक स्क्रिप्ट केला, एक बूक बरयला, नेम कॉल्ड मोग म्हाजो तुजो। तूं मातसो कितें एक्सप्लेन करूंक शकता हेजे बद्दल? हय, हांवें असो एक बूक बरयल्लो की अशें आमकां म्हाज्या मनान एक विचार आयिल्लो, एक स्टोरी। सो हांवें ती म्हटल्यार आतां एक बरोवन काडया म्हटलें आनी हांवें ती काडली। आनी आतां म्हाका ती हांवें तो पब्लीश करपाक लागून कोंकणी अकादमीन तो दिल्लो। तेंच्यांनी तो म्हाजो सिलेक्ट केलो आनी तेंच्यांनी म्हाका बूक छापपाक तेंचो आमकां पयलोचो वार, म्हणजे जो पयलो कोण बरयता लेखक तांकां स्कीम आसता, ती स्कीम म्हाका तेंच्यांनी दिली। आनी तेंच्यांनी म्हाका आतां बूक केन्ना तुजो हें जातलो लॉन्च? फाल्यां लॉन्च जावपाचो आसा तो। आनी कारांबोलीम पेटेर हे देव कृष्णाचें देवूळ श्री गुडेश्वर गोपाल कृष्ण, त्या देवळान तो आतां लॉन्च करपाचो आसा फाल्यां। आनी तुमी कितें एक्सपेक्ट करता की कोण कोण येवपाचे आहा बीन थंय ड्युरींग दॅट टायम? आमचो कुमारजुंवेचो MLA पांडुरंग मडकयकर, तशेंच कर्मचे सरपंच येवपाचो आहा उत्तम मुरगांवकर, तशेंच पंच येवपाचो आसा विल्सन वालादारीस, मागीर मोहनदास। आनी बूक म्हाका छापपाक हेल्प केला तो येवपाचो बिकू नायक, आनी एंकरींग करतलो प्रदीप नायक। आनी आतां बूक बरोवपाक तुका कितले टायम लागलो?
कमीत कमी म्हाका 2 वर्सां वयर जालीं. बट फायनली तुवें बूक बरयलो तो. बरोवन काडलोच. ओके. फाल्यां 5:30 तुमचें थंय लॉन्चिंग आहा. लॉन्चिंग आसा. त्यांना लहानपणापासूनच नाटक पाहण्याची आवड होती आणि ती शेवटी सर्व टप्पे पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःचे पुस्तक लिहिण्याचा विचार केला आणि नंतर तो विचार प्रत्यक्षात बदलला आहे. फजलूर टोनसे, KNNCT न्यूज, गोवा. विणकरांच्या उत्पन्नाला सुस्थिर अशी बाजारपेठ व दर देण्यास सरकार क्रम हाती घेईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले आहे. विणकरांच्या उत्पन्नाला सुस्थिर अशी बाजारपेठ तसेच योग्य दर देण्यास सरकारने क्रम हाती घेणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी गुरुवारी विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालयात विणकरांच्या समस्येबाबत आयोजित सभेत म्हणाले आहेत. सरकारच्या विविध विभागात अगत्य असणाऱ्या ठिकाणी सारी खरेदी करण्यासाठी प्रमाण निश्चित केले जाईल. याशिवाय हातमाग विकास मंडळाद्वारे हातमाग उत्पन्नाला डिजिटल बाजारपेठेची व्यवस्था देण्यास क्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊननंतर राज्यात आत्महत्या केलेल्या विणकरांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये परिहार देण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शविली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यात विणकरांना देण्यात आलेल्या सुविधांचा अहवाल मागविला असून त्यानुसार क्रम हाती घेण्यात येतील. नवीन वस्त्रोद्योग व परिधान धोरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे हस्तांतर रद्द करून वस्त्रोद्योग विभागांतर्गत सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मंत्री गोविंद कारजोळ, शिवराम हेब्बार, शंकर पाटील मुनेनको, कर्नाटक हातमाग विकास निगम अध्यक्ष सिद्धू सवदी, प्रधान कार्यदर्शी N मंजुनाथ प्रसाद आणि इतर वरिष्ठ अधिकारी सह विणकर प्रमुख उपस्थित होते. हुक्केरी तालुक्यातील निर्वाणहट्टी गावात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 53 गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे. हुक्केरी तालुक्यातील निर्वाणहट्टी गावात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत मंजूर झालेल्या 53 गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले. माजी खासदार तसेच BDCC बँक अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली रामप्पा मुडलगी यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडरचे वितरण करून BDCC बँक अध्यक्ष रमेश कत्ती म्हणाले की प्रधानमंत्री यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच निसर्गाला कोणताही त्रास उद्भवू नये या कारणाने मोफत गॅस सिलेंडर वितरित करत असल्याने महिलांनी याचा सदुपयोग करावा असे ते म्हणाले. ಉಜ್ವಲ 2 ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರೀತಿಯ ಒಂದು ಯೋಜನೆ. ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಿಸರ್ಗಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರದು, ನಿಸರ್ಗ ಉಳಿಬೇಕು ಬೆಳಿಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಇಚ್ಛೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಯೋಜನೆ ಈ ಉಜ್ವಲ 1 ಅಂತೋದು ಈಗ ಬಹುಶಃ 2 ವರ್ಷ ಹಿಂದ್ಗಡೆ ಆಗಿದೆ. ಇದು ಉಜ್ವಲ 2 ಅನ್ನೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗಳಿಗೆ ಸಿಲಿಂಡರ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತು ದಿವಸ ನಿರ್ವಾಣಹಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 29 ಜನರಿಗೆ ಇವತ್ತು ಉಜ್ವಲ್ 2 ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸಿಲಿಂಡರ್ ಅನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಉದ್ದೇಶ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವತ್ತೂ ನಿರ್ಮಾಣಹಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದ ಗುರು ಹಿರಿಯರೇ, ಸಹೋದರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ತಾಯಂದಿರೇ, ಯುವಕ ಮಿತ್ರರೇ, ಇದರೊಳಗೆ ಉದ್ದೇಶ 2 ಅದಾವ. ಮತ್ತು ಇವನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ನಾವು ಉದ್ದೇಶ ನಾವು ಸಫಲರಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ದೇಶ ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ. ಒಂದು ಉದ್ದೇಶ. या संदर्भावेळी रामप्पा मुडलगी, नागप्पा दड्डी, केवन्ना मोकासी, इरप्पा कुटोळी, सिद्धप्पा खोडी सह अन्य उपस्थित होते. कुशाबी नागनुरी, KNNCT न्यूज, हिडकलडॅम. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNNCT न्यूज मराठी. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये.
122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. विपक्ष नेते सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात निर्माण करण्यात आलेले इंदिरा कॅन्टीन कित्येक वर्षांपासून धूळ खात आहे. हुक्केरी शहरातील भुकेल्या गरिबांसाठी म्हणून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या सरकार कार्यकाळात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आले होते. कित्येक वर्षे लोटली तरी इंदिरा कॅन्टीन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून सभोवताली झाडे झुडपे उगवली असून कॅन्टीन ओसाड पडले आहे. शहरातील कोर्ट परिसरात जुन्या तहसीलदार कार्यालयाजवळ कुली कामगार, गरीब, मध्यम वर्गातील तसेच सार्वजनिकांच्या अनुकूलतेसाठी म्हणून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी इंदिरा कॅन्टीनची निर्मिती करण्यात आली असून अजूनही कॅन्टीनचे उद्घाटन न झाल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कॅन्टीन बाजूलाच मलमूत्र विसर्जन करत असल्याने परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरली आहे. संबंधित अधिकारी आणि जनप्रतिनिधींनी लक्ष देऊन या कॅन्टीनचे उद्घाटन करून चालना देण्यात यावी व भुकेलेल्यांची भूक भागवावी अशी नागरिकातून मागणी केली जात आहे. सुरेश किलेदार, KNNCT न्यूज, हुक्केरी. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी शहरात शौर्य संचलन व हनुमान मालाधारींकडून सहस्त्र नाम हनुमान चालीसा पठण करण्यात आले होते. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी शहराच्या CLE मैदानात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याकडून जिल्हा पातळीवरील शौर्य संचलन आणि हनुमान मालाधारींकडून
सहस्त्रनाम हनुमान चालीसा पठण कार्यक्रम पार पडला आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध तालुक्यातील मालाधारींनी भाग घेतला होता. चिक्कोडी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून केसरी लुंगी, पांढरा शर्ट आणि शाल परिधान करून मालाधारींनी शौर्य संचलन करून आरडी मैदानात व्यासपीठ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बजरंग दल राष्ट्रीय संयोजक ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ್ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ಯುವಕರು ಬಲಿಷ್ಠ ಆಗಬೇಕು, ಯುವಕರು ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿ ಬದಲಾಗಬೇಕು, ಪ್ರತಿದಿನದ ಅನುಷ್ಠಾನ ತಪ್ಪಬಾರದು. ನೀವು ಮಾಲಾ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡಿ ಬಂದ ನಂತರವೂ ಕೂಡ ಸ್ನಾನ, ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸಾ ಪಠಣ, ಅದಾದ ನಂತರ ಪವಿತ್ರ ಮಂತ್ರದ ಜಪ ನಿರಂತರವಾಗಿರಬೇಕು. ಎಲ್ಲರೇ ಧರ್ಮ ವಿರೋಧಿಯಾದ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ನಡೀತಾವ ಅಂತ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಜ್ಜಾಗಿರ್ಬೇಕು, ಯಾವಾಗಲೂ ಸಜ್ಜರಿರ್ಬೇಕು. ಅಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯ ನಡೀಲಿ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅಂದು ನೆಟ್ಟ ಮರ ಇಂದು ವಿಶ್ವರೂಪವನ್ನು ಧರಿಸ್ತಾ ಇರುವುದನ್ನ ನೋಡಿ ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ. ಹೇಳಬೇಕು ಹೇಳಬಾರ್ದ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಅನ್ಯಾನ್ಯ ಭಯಗಳು, ಅನ್ಯಾನ್ಯ ಕಾರಣಗಳಿದ್ದು ನೀವೀಗ ನಡೆದು ಬಂದ್ರಲ್ಲ ಶೋಭಾಯಾತ್ರೆ, ಇದು ಅತ್ಯಂತ ಐತಿಹಾಸಿಕವಾದ ಶೋಭಾಯಾತ್ರೆ. ಶೌರ್ಯ ಸಂಚಲನ ಅಯೋಧ್ಯೆದಾಗ ಅಷ್ಟ ಅಲ್ಲ, ಚಿಕ್ಕೋಡಿಯೊಳಗೂ ಕೂಡ ಶೌರ್ಯ ಸಂಚಲನ. ಯಾಕಂದ್ರ ಈ ಶೌರ್ಯ ಸಂಚಲನ ನಡಿಬೇಕಾದ್ರೆ ತೊಡಕಿದ್ದು ಮೊದಲು. ಈಗ ಯಾವ್ರ ತೊಡಕದಾವನ್ರಿ? ಯಾವ್ಯಾವ ತೊಡಕಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಎದೆಯುಬ್ಬಿಸಿ ನಡೆಯುವಂತಹ ಶೌರ್ಯ ಸಂಚಲನ ಇವತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಯೊಳಗೆ ನಡೆದದ್ದು. ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಪರಿಶ್ರಮ, ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ತ್ಯಾಗ, ತಪಸ್ಸು ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಫಲ ಕೊಟ್ಟಿತು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾನು ಅತ್ಯಂತ ಕೃತಜ್ಞತೆಯಿಂದ ಸ್ಮರಿಸ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ತ್ಯಾಗವನ್ನ विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यदर्शी विठ्ठल माळी, व्यंकटेश देशपांडे, RSS अरविंदराव देशपांडे, संजय अडिके उपस्थित होते. संजीव बॅकुडे, KNNCT न्यूज, रायबाग. कागवाड तालुक्यातील उगार नगरपालिका, ऐनापूर व शेडबाळ नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून बुधवारी नामपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी नामपत्र दाखल केले आहे. कागवाड तालुक्यातील उगार नगरपंचायतीला तसेच ऐनापूर शेडबाळ नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून बुधवार नामपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसोबत आगमन करून नामपत्र दाखल केले आहे. ऐनापूर नगरपंचायतीला काँग्रेस उमेदवार प्रमुख प्रवीण गाणिगेर आणि अरुण गाणिगेर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत नामपत्र दाखल केले आहे. या संदर्भावेळी काँग्रेस प्रमुख प्रवीण गाणिगेर तसेच कुमार अपराज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ಈ ಎರಡನೇ ಕಳೆದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವೇ ಜಯಭೇರಿಯಾಗಿದೆ. ಈ ಸಲ ಇನ್ನು ಮುಂದಾದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಉಳಿಯಾಳುಗಳನ್ನು 19 ಮಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ಈ ಐನಾಪುರ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಜಯಭೇರಿ ಆಗೋದು 100% ಸತ್ಯ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಂಜಿಕೆ ಇಲ್ಲ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಆಶೆ ಆಕಾಂಕ್ಷೆ ಏನಂದರೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರಾಗಲಿ ಅಥವಾ ರಸ್ತೆಗಳಾಗಲಿ, ಹೊರಗೆ ಚರಂಡಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಮತ್ತು ಇನ್ನೇ ಯಾವುದೋ ಇದು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ದವಾಖಾನೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ, ಆರೋಗ್ಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ, ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಬರದ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಊರ ಜನರಿಗೆ ನಾವು ಸಹಕಾರ ನೀಡಿಕೊಂಡು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಚುನಾವಣೆ ಬಂದ ನಂತರ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ತರುವುದು ನಿಶ್ಚಿತ ಎಂದು ಈ ಮಾತಲ್ಲಿ ತಿಳಿಸಲು ಇಚ್ಛಪಡುತ್ತೇನೆ. यावेळी 19 वॉर्डात काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला असून यावेळी संजय कुचनुरे, संजू बिर्डी, दादा जनतेन्नवर, प्रकाश गाणिगेर, आदिनाथ दानोळी सह अन्य उपस्थित होते. विजय महांतेश अरकेरी, KNNCT न्यूज, कागवाड. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. केपीसीसी अध्यक्ष DK शिवकुमार यांनी काढली बृहत रॅली. भाजप सरकारवर 40% कमिशन घेत असल्याचा केला आरोप. चौकशी करण्याच्या मागणीसाठी काढली रॅली. व्हिडिओ येथे माजी आमदारांना पोलिसांनी अडवले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते संजय पाटील. माजी आमदार संजय पाटील यांनी केली नाराजी व्यक्त.
50 वर्षे पूर्ण. 1971 साली युद्धात शहीद झालेल्या योद्ध्यांना वाहण्यात आली श्रद्धांजली. मराठा लाईट इन्फंट्री आवरणात करण्यात आला विजयोत्सव साजरा. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNNCT न्यूज मराठी.